हे जे काय आंदोलन आहे ते आज आंदोलन आहे रक्तदान आंदोलन. आमचं रक्त घ्या परंतु आम्ही आमची 1 इंच जमीन जाऊन देणार नाही असा नारा दिलाय निवडीतल्या कडेगाव आणि खानापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी. या ठिकाणी रक्तदान करणारे या ठिकाणी आमचे काका होऊ शकताय अण्णा हे नागेवाडीवरून आलेले आहेत आणि या वयामध्ये आपली 1 इंच जमीन कुणाचीही 13 जिल्ह्यातली जाऊ नये यासाठी हे काका आलेले आहेत. पहिल्या दिवसापासून संघर्ष करतायत. काका काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतंय आम्ही आज रक्तदान करतोय शक्तीपीठ रद्द व्हावं म्हणून. भविष्य काळात आम्ही स्वतःच रक्त आज जर बघत असतो उद्या डोळ्यात भविष्य काळात एखादं रक्त सांडावं लागेल शासनाचं तरी सुद्धा आमची तयारी आहे, पण ह्याला विरोध आम्ही करणार आहे. खूप म्हणजे भावनिक वेदना आहेत. काळ्या आईवरती जेवढं प्रेम असतं तेवढं माणसाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त ते प्रेम काळ्या आईवरती आपला शेतकरी करत असतो. या ठिकाणी बघू शकताय त्यांचं रक्त दाखवू शकताय. एखाद्या नेत्याच्या वाढदिवसाला सुद्धा इतक्या पद्धतीनं उत्सुर्प या ठिकाणी लोक येणार नाही तेवढे या ठिकाणी स्वतः रक्तदान करायला आलेले आहेत. ते फक्त काळी आई आणि आपली शेती वाचवण्यासाठी. आज या ठिकाणी खानापूर तालुक्यातल्या बाधित गावागावातले आमचे शेतकरी, नेवरीतले बाधित गावागावातले शेतकरी आणि पूर्ण या ठिकाणी बघा तुम्ही शक्तीपीठ रद्द करा अशा सूचना. आजोबांच्या डोक्यावरती सुद्धा टोपी, एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द अशी भूमिका आहे. आजोबांनी सांगितलंय, नेवरीचे आमचे सकट आजोबा आहेत, बजरंग सकट यांचं नाव. मुख्यमंत्री साहेब आपण आत्महत्या करायला परवानगी द्या आणि शक्तीपीठ महामार्ग झाला तर वेळ प्रसंगी तुमच्या मंत्रालयामध्ये येऊन आम्ही सामुदायिक आत्महत्या करू असा आदेश आणि असा इशारा आमच्या बजरंग सकट काकांनी आता लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून दिलाय. या ठिकाणी मनोज निकम आहेत, हे सकाळी नागेवाडीवरून निघालेले आहेत. ते सुद्धा या ठिकाणी उत्सुकपणे आंदोलन करतायत. आमचे सर्व या ठिकाणी शेतकरी बांधव, युवा सहकारी रक्तदान करताना दिसत आहेत. ही वेदना, हे चित्र खरं सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही नाही ते व्हिडिओ पाठवता पुढं, परंतु माझी तरुणांना विनंती आहे की ह्या वेदना जाऊन दे पुढं. आमच्या माता भगिनी सुद्धा या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी येत आहेत. उत्सुकपणे या ठिकाणी माता भगिनी रक्तदान करायला येत आहेत. हे सुद्धा खऱ्या अर्थानं केलं पाहिजे चित्र. आज बघू शकताय की नेवरी गावच्या सरपंच आहेत आदरणीय माडिक काकी, त्या सुद्धा माझं रक्त घ्या परंतु शक्तीपीठ महामार्गाला विरोध. कारण ह्या गावातली 1000 नव्हे तर 1100 एकर जमीन सबवेला जात आहे. त्यामुळे हे गाव म्हणजे फक्त चित्रातच दाखवावं लागेल अशी नेवरीची परिस्थिती आहे. अनेक रक्तदाते सकाळपासून या ठिकाणी येण्यासाठी त्यांची पावलं वळलेली आहेत. कुंभारगाव कुंडलवरून येत आहेत. महिदादा कुपाड यांचे सर्व सहकारी रक्तदान केलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी आम्ही गेले 4 महिने आमच्या रक्ताचं पाणी केलंय, जीवाचं रान केलंय आणि मुख्यमंत्री एवढं करून जर आम्ही आमच्या क्रांतीच्या मातीत देशासाठी रक्त सांडलेलं तुम्हाला दिसत नसेल, क्रांतीचे नाना पाटलांचा, जेडी बापूंचा, कॅप्टन रामभाऊ नागनाथ अण्णांचा वारसा आम्हाला आहे. त्यामुळे आम्ही गांधीगिरी मार्गाने आंदोलन केलंय. संताजी जगताप या ठिकाणी स्वतः रक्तदान करायला ह्या ठिकाणी अनेक शेतकरी घेऊन आले. प्रत्येक शेतकरी या ठिकाणी शहीद भगतसिंग व्हायला तयार झालेला आहे. दादांच्या हातात रक्तदानाची बॅग दिसत्या ते बघा, म्हणजे त्यांच्या डोळ्यामध्ये एकच या ठिकाणी सांगायचं सगळ्यांना शेतकऱ्यांना की आपली जमीन वाचवण्यासाठी जे जे काय करता येईल ते आपण प्रत्येकाने करायला पाहिजे अशी या ठिकाणी भावना माझी आहे. त्यामुळे हे आंदोलन जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. नेवरीतून आम्ही गोगावपर्यंत चालत गेलो, आमच्या पायाला फोड आले. अनेक ठिकाणी गावागावामध्ये शक्तीपीठाच्या विरोधातल्या सभा झाल्या, अधिसूचनेची होळी केली. पंढरपूरला मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे म्हणून या ठिकाणी उद्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये आम्ही हजारो लाखो शेतकरी एकत्र येतोय. जे जे करावं लागेल, स्वातंत्र्याची दुसरी लढाई म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. देश स्वातंत्र्य व्हायला अनेक वर्ष लागली. तुझं शक्तीपीठ आम्हाला या ठिकाणी महामार्ग रद्द करावा यासाठी मागील 5-6 महिन्यापासून आम्ही ताणतूक हरवलोय. आमची सगळ्यांची 8-9 किलो वजन उतरलेले आहेत, परंतु आम्हाला त्याची फिकर नाही. परंतु 1 इंच जमीन जर गेली तर तो आमच्या सगळ्यांच्यासाठीचा एक प्रचंड मोठा पराभव असणार आहे. त्यामुळं वांगीतल्या शेतकऱ्यांना औषध पेलं, कुंडलमध्ये काही लोक या ठिकाणी बीपीमुळे त्रस्त आहेत, कुंभारगावमध्ये काही लोक त्रस्त आहेत. ह्या सगळ्या लोकांना जर तुम्हाला खुश बघायचं असेल तर शक्तीपीठ महामार्ग रद्दच केला पाहिजे. सर्व रक्तदात्यांना या ठिकाणी त्यांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी केळी असेल, चहा असेल, अल्पोपार असेल, असं काही आम्हाला जेवढं काही देता येईल रक्तदात्यांना तेवढा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न विद्याधरदादा माडिक, आदित्यदादा माडिक, महेशदादा पवार, त्याचबरोबर विकासदादा माडिक या गावातले सर्वच सहकारी या ठिकाणी आम्हाला मनापासून या आंदोलनाचं बळ वाढवण्यासाठी सहकार्य करतायत. मी पुन्हा एकदा लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून विनंती करतोय,
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो. आपण हा आवाज सातत्यानं जिवंत ठेवण्यासाठी, हा लढा यशस्वी करण्यासाठी आमच्याबरोबर आम्हाला एक पाऊल पुढे मदत करावी एवढी विनंती करतो. आणि जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या ठिकाणी यावं आणि आपला जीव, दुसऱ्याचा अनोळखी जीव वाचवण्याची ही संधी आहे. आणि स्वतःच्या शरीराला सुद्धा रक्तदान केल्यामुळं अनेक फायदे होतात. ते फायदे पण होतातच, त्याचबरोबर शेतकरी एक आंदोलन म्हणून आपण त्याची धार वाढवावी एवढी विनंती करतो. आणि शिबिर करण्याचा पाठीमागचा उद्देश असा आहे की तुम्ही जोपर्यंत शेतकरी जिवंत आहे तोपर्यंत तो जमीनपासून रक्ताचं पाणी करून जमीन कसत असतो. त्याच्या रक्ताची चीज म्हणजे ती भूमी आहे. पण आज जर तुम्ही जमीनच काढून घेत असला तर त्या शेतकऱ्याचं रक्तही काढून घ्या. तुमच्या ज्या अट्टाहास आहे तो पूर्ण करायसाठी तुम्ही शेतकऱ्याचं रक्त शोषायचं जमिनीच्या स्वरूपात त्याचं रक्त शोषताय. त्या शक्तीपीठाला विरोध म्हणूनच आम्ही आज ते रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे. आणि रक्तदान करून आम्ही ह्या शासनाच्या ह्या उद्देशावर बहिष्कार टाकतो. माझे मत असं आहे, देवेंद्र फडणवीस ही असं मत आहे की आमचं रक्त जाऊ, काय वाटणंच जे हो, पण आम्ही घालून जाऊ देणार नाही, ही माझी वाक्य. दुसरी एक गोष्ट, जर तुम्हाला शासनानं केंद्रानं जरी परवानगी दिली असली तरी मला सुद्धा स्वतःला परवानगी पाहिजे आत्महत्या करायची असते. तर आमचे सगळे शेतकरी सगळे आत्महत्या करून आहेत, यासाठी तुम्ही आम्हाला परवानगी दिलीच पाहिजे. नसेल तर शक्तीपीठ रद्द झालंच पाहिजे. म्हणून कुठेही तुम्ही करू शकता. आणि माझी विनंती आहे आणि माझ्या शेतकरी बांधवांची पण आहे की आम्ही आत्महत्या करणार, त्याला जिम्मेदार देवेंद्र फडणवीस. पाचवी बहुमत मिळालं आणि पाचवी बहुमत मिळाल्या त्यांच्या अशा जास्त मागण्या दिसत आहेत. म्हणून पुन्हा खरं तर या भागातल्या कुणीही त्या शक्तीपीठाची मागणी केलेली नव्हती. हा शक्तीपीठ या मागणी जाणारही नव्हता. जायचा तर पहिला मार्ग दुसरा होता. तो शेतपुड्यापासून कवठेमंका, तासगाव, मिरज या तालुक्यातून जाऊन कोल्हापूरमध्ये जाणार होता. पण तिथल्या लोकांनी अधिकाऱ्यांना पाय सुद्धा उठवून दिलं नाही शेतामध्ये. तेव्हा तो सगळा रद्द करून थोडा हा आमच्यावर लादलेला शक्तीपीठ आहे. त्याला शेतकऱ्यांना केवळ फायदा काहीच नाही, त्यात जास्तीत जास्त नुकसानच होणार आहे. गावोच्या गाव दुखवणार आहेत, पर्यावरणाचा धोका आहे. हे सगळं लक्षात घेऊन सुद्धा कुठल्या शेतकऱ्याला फायदा न होता त्याची जमीन जाणार आहे आणि केवळ फायदा हा भांडवलदारांचा होणार आहे. अगदीच बोलायचं झालं तर अदानी आणि अंबानी यांचा खनिज द्रव्य वस्त्रावर पोचवण्यासाठी हा शक्तीप्रकार टास्क करत आहे. तो आमच्यावर लादलेला शक्तीपीठ आहे. सुरुवातीपासून आजही हा शक्तीपीठ रद्द होईपर्यंत हा विरोध आम्ही करतच राहू. त्यासाठी जी किंमत द्यायला लागेल ती किंमत द्यायची आमची तयारी आहे. पण हा शक्तीपीठ होऊ देणार नाही, त्यामुळं कसलाही फायदा होणार नाही. म्हणून हा शक्तीपीठाला विरोध आहे. नमस्कार, मी निवडी गावची एक सरपंच महिला आहे. पण माझं एवढं सांगणं आहे की शासनाला एवढी जनतेची तुम्ही मागा, गरीब शेतकऱ्यांची रक्त सांडून देऊ नका. आणि ह्यामुळे नाही कोणाचं बीपी शुगर बरेच शेतकरी आजारी पडलेले आहे. तुम्ही हे मनावर घ्यावं आणि शक्तीपीठ रद्द करावा एवढीच माझी शासनाला नम्र विनंती आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट दीपक लाड, पलूस, कडेगाव आणि खानापूर तालुका. शक्तीपीठ महामार्ग झाला नाही पाहिजे या विरोधी संघर्ष समितीचा निमंत्रक. खऱ्या अर्थानं आज नेवरी तालुका कडेगाव या ठिकाणी शेतकरी आपलं रक्त द्यायला तयार झालाय. कशासाठी? तर शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी. आज आम्ही खून लो लेकिन खेती मत लो असा नारा देतोय. अरे आम्ही ज्या भूमीत रक्त सांडलं त्याच ठिकाणी आम्हाला आमच्या जमिनी वाचवण्यासाठी स्वातंत्र्याचा दुसरा लढा उभा करावा लागतोय. ही शेतकऱ्यांची गर्दी बघा. या ठिकाणी सकाळपासून रक्तदान करायला जागा कमी पडायला लागलेली आहे. कारण शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या शेतकरी काळी आई म्हणतो आपल्या जमिनीला, ती वाचवण्यासाठी कुठल्याही राजकीय नेत्याच्या वाढदिवसाला सुद्धा रक्तदान शिबिराला गर्दी होत नाही, तेवढी गर्दी झालेली आहे. फडणवीस सरकारला माझी विनंती आहे, आम्ही सगळे आंदोलक हात धरून पाया पडतो, परंतु इथनं शक्तीपीठ झाला तर आंदोलन तुम्हाला सोसणार नाही. मागच्या 4 महिन्यापासून आम्ही सगळे रक्ताचं पाणी करतोय. येणाऱ्या काळामध्ये शक्तीपीठ आंदोलनाची दिशा ही अत्यंत तीव्र असेल. त्यामुळं तुम्ही तात्काळ शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा. जोपर्यंत तुम्ही शक्तीपीठ रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन ह्या ठिकाणी आमचं शांत बसून देणार नाही. नेवरीतून
आज जो काही एल्गार पुकारलाय तो महाराष्ट्रातल्या गावागावात जाईल आणि आज खून लो लेकिन खेती मत लो असा नारा दिलाय. भविष्यामध्ये आम्ही आमचं रक्त सुद्धा सांडायला तयार आहे, परंतु इथल्या मातीवरून इथल्या शेतीवरून शक्तीपीठ नाही गेला पाहिजे. इथं छत्रपती शिवरायांनी सोन्याचा नांगर चालवला, तिथंच तुम्ही जर गाढवाचा नांगर चालवून आमची दिशाभूल करत असला तर सरकार कोणतेही असू दे मग ते शेतकऱ्यांच्या पेक्षा मोठं नाही असा नारा सगळ्या शेतकऱ्यांनी दिलाय. आणि सकाळी 8 वाजल्यापासून शेकडो शेतकरी या ठिकाणी रक्तदान करतात. त्यांचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद.